मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आता राज्यपालांची भेट घेतली आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 302 कलम लावावं, तो गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळानं केली। तर चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे। 7 जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाला नाही, त्याला अटक करणं गरजेचं आहे। नंबर 2, जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून SITला चांगले अधिकारी, डायरेक्ट IPS अधिकारी कुमावत सारखे असतील, शाहजी उमाप सारखे असतील, अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं, आम्ही त्यांना विनंती केली। वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केले, पण त्याला जे कलम लावलेले हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार, म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती। संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही। आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाहीये। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे। एक आणि याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये।